झीन टपाक डमडम. हॅलो गोप्या, कुठं झक मारून राहिला बे? एक काम कर, लवकरात लवकर माझ्या घरी ये. आणि हा, घराच्या बाहेरच थांब. घराच्या आतमध्ये आला ना तो पायच तोडतो. अबे पिस्तुल्या, तुला ये बोललो ना, तू काय लेन कशाला इथं आल्यावर सांगतो ना, तिथून काय चंबार चौकशी करा लागला बे? ये लवकर. अबे आपल्याला काम आहे, ये लवकर. काय काम? अबे आपल्याला मॉल आजचा पाठलाग करायचा आहे. हा त्या म्हाताऱ्याचा शाळेले आज दांडी. तू ना लवकर ये बापू, आपल्याला बघायचंय मॉल आजा कुठं आणि कायले जातो. ये बरं तू लवकर, आणि घराच्या बाहेरच थांब. का झाला बे वैभव भाऊ? मला कायले बोलवलं? तुला कानामध्ये काय गेलं का? फोनवर का सांगितलं होतं मी तुले का आपल्याला मॉल आजचा पाठलाग करायचा आहे, पाठलाग. आणि तरी बी तू मला विचारा लागला कायले कशाले बोलवलं? हा पण वैभव भाऊ मला सांग, त्या 12 बोर्डाच्या म्हाताऱ्याचा पाठलाग कायले करायचा आपल्याला? तुला का सांगायचं बे आता? ठीक आहे ना मग, बरं होईल, नको सांगू. चालला जातो मी मॉल. अबे थांबजो, तू नका घरी जाऊन पोरं पाजनाव का? सांगा लागलो ना कायले वळवळ करून राहिला किरकुड्यासारखा. ये वापस. अबे मॉल आज जाय ना, त्यांना सुटन बुटन नवे कपडे बिपडे घालून निघाला कुठं तरी. आणि मी ना त्याला विचारलं तर मलाच उलट दादागिरी करून राहिलं म्हातार. मग काठी बिठी उघडा लागलं म्हातार. आणि मग माझ्या लक्षात आलं म्हातारा असं काही चावल्यावानी काऊन करायला लागलं. मी तुला सांगा लागलो बापू, म्हातारा 100% कुठं तरी तोंड काळा करायला चाललंय. तेच पाहिले जायचंय आपल्याला, ते 12 बोर्डाचं डांगर जातं कुठं आणि करतं काय. असं आहे वय, मी ना तुला पहिलेच सांगितलेलं बापू, तो वाला डांगर ना, हे डांगर 12 बोर्डाचं लय चालू आहे लय. जाऊ दे हे सगळं सोड. मी म्हाताऱ्याचा फोन ऐकला, कोणातरी सोबत बोलत होतं. वावरात येतो म्हणे 1 वाजता वावरात. आता 1 वाजत आलेला आहे. चल बरं लवकर आपण बघू बरं काय चालू आहे तिकडे जाऊ. हा चल चल. वैभव भाऊ मला सांग, तो वाला आजीने शेतातच कायले बोलवलं कोणाला? मला तर वाटून राहिलं तो वाला आज शेतबीत एकतं का काय? अरे शेतबीत ऐकायचं काही विषय नाहीये, चुप कर बे कुत्ते. दुसराच काहीतरी लाफडा आहे. गोटमीट समजून घे तू. चल लवकर चिल्लम चाट्या, गाव जाईन सगळं जेवण मग जायचं पंतर वाया उचलायला. चल लवकर, टाइमपास करू राहिला. आईचा घोडा आणलाय शांताबाईच्या. तिला सुक्काईचीला 1 वाजता ये म्हणलो होतो, 2 वेळा सांगितलं होतं, तरी अजून आई नाही घातली ना. आईला वैभव भाऊ, हे 12 बोर्डाचं डांगर येडं बिडं झालं काय? मस्त नवे कपडे बिपडे घालून इकडे वावरात येऊन उभं राहिलं. काय पक्षी मारायला उभं राहिलं काय? अरे पिस्तुल्या, तेच तर पाहायला आणलंय तुला मग. हे डांगर वावरात, ते पण नवे बिवे कपडे घालून कमून आलंय. हेच तर पाहायला आणलं ना मग. अरे पण वैभव मला सांग, म्हाताऱ्याकडे 1 कोपरी वर्षभरती कोपरी बदलीत नाही म्हातारा फाटूस तोवर. म्हातारा सुटन बुटन घालून आलं काय हो, काही घोळ दिसू राहील मला. अरे आमुष्याला फायदा होईल पोरा, तू माझ्या पाय घोळ. अरे घोळ लय मोठा घोळ आहे, पाहत राय फक्त. अबे वैभव भाऊ, तुला तेच दिसून राहिलं का जे मला दिसून राहिलं? अबे मीच तर तुला विचारून राहिलो, जे मला दिसून राहिलं ते तुला दिसून राहिलं का? ही बाई कोण आहे? अबे हीच तर शांताबाई आहे. म्हातारा ह्याच्याबद्दल तर बोलून राहिलं होतं ना. अबे पण एवढी भारी अप्सरा या बुडावले कशी गावली? म्हाताऱ्याने काही चिमणी मारून त्याची राख उडवली असेल बापू. का बे गोप्या, तुला तो आई बापाला उलटा फायदा होईल होता का? घरी जाऊन मायला विचारा लागन. नको विचारू, समजलं का? समजलं बे वैभव भाऊ, का तू उलटा फायदा होईल, डोक्यावर पडेल मंद बुद्धी. गपची बैस, ते डांगरान शांताबाई काय बोलते ते ऐक. काव पाटील, कधी आले तुम्ही? बाई आत्ताच आलेले दिसते. कागद शांते, स्वतः तोंडवर करून चालली 1:30 वाजता आणि मला बोलवलं इथे 1 वाजता. आणि वरून विचारा लागली कधी आत्ताच आले का? शांते लक्षात ठेव शांते, तू या भोंगळे पाटलाले वाट पाहायला लावलेली आहे. भोंगळे पाटलाले. अहो पाटील शांत व्हा, राग कमी करा राग. अहो पाटील, सगळ्यांचं नजर चुकून यावं लागतं मला. तुमच्यासारखं एका बेधडक उचलले काठी का चालले लगेच. तुम्ही पाटील माणसं. का बे गोप्या, तुला काय ऐकू येऊ राहिलं का? मला तर काही ऐकू नाही येऊ राहिलं. वैभव भाऊ ऐकायचं का राहिलं बे? सगळं ओपनली दिसतंय ना, या दोघांचं लफडं चालू आहे म्हणून हे शेतामध्ये आले. गोप्या आबळ तर लय भरून आलं रे, पाऊस यायची शक्यता आहे. चल आपलं इथून. हा ना वैभव भाऊ, इथं आपल्याला लपायला पण जागा नाही, भिजून जातो ना आपण. चल बरं जाऊ दे ते सोड, आता आबळ लय भरून आलेलं आहे, पाऊस कधी पण येईल. चल आपला आतमध्ये. अहो पाटील पाऊस कधी पण येईल नाही, पाऊस आलाय. चल चल आतमध्ये चल पटकेने. वैभव भाऊ पाऊस आला का? आता आपण काय करायचं? हा हे दोघं तर जाते ना आतमध्ये झोपडीत, आपण काय करायचं? सुकाईच्या गोप्यात दम काढ ना, भिजू दे ना. काय गोटमेंट त्यांचं हे तर कळू दे आपल्याला, हे तर पाहायला आलेलो आहे ना. अगं शांते, किती वेळ आवला, किती वेळ वाट बघायला लावायची? अरे राजा, सगळ्याच्या नजरात चुकून यावं लागत मला. कोणी पाहिलं कुठं चालले काय मला विचारणार आहे. तुमच्या वणी नाही उचलले का काठी का चालले वावरात? मानावर आपण घरीच होता आज. असं झालं वय, बर जाऊ दे, ये बर जवळ मिठीत गेला. का बे वैभव भाऊ, हे डांगर तू नुसतं जवळ जवळ चाललं त्या शांताबाईच्या. अरे गप्प बस ना, ते जर ऐकलं ना तर त्यांना कळन, मग आपला अख्खा प्लॅन विस्कटन. आणि 12 बोड्याचं म्हातारा आपल्याला काठी खाली घेईन ते वेगळंच. काही बोलू नको, गपची बाई.
बाकी या म्हाताऱ्याने आमच्या खानदानीचं नावच रोशन केलं आज. अरे प्युअर बयाचा नाद या डांगऱ्याला, प्युअर बयाचा नाद.